गजानन महाराजांचं आणि माझं योग कधी जुळून आला हे ऍक्च्युली मलाच आठवत नाहीये. आणि खूप त्यांनी मला आयुष्यामध्ये पदोपदी साथ दिली आहे आणि पदोपदी मला त्यांचे अनुभव आलेत. पण एक अनुभव मला तुमच्याशी शेअर करावासा वाटतोय आणि तो मी जरूर तुम्हाला सांगीन. ती गोष्ट आहे मार्च 2024ची. मी शेगावला जायला निघालेले. ऍक्च्युली कार्यक्रम होता माझा लाडकारंजाला, भारुड गीतांचा कार्यक्रम होता. वाटेत विदर्भ एक्सप्रेसने जाणार होते म्हणून शेगावला मी थांबलो. म्हटलं शेगावला महाराजांचं दर्शन घेऊया आणि मग पुढे लाडकारंजाला जाऊया. शेगावला गेल्यावर काय झालं, तिथे सगळे कलाकार असल्यामुळे एकत्र संस्थानात काही तसं ठेवत नाही, त्याच्यामुळे आम्ही सगळे हॉटेलमध्ये राहिलो. हॉटेलमध्ये उतरल्या मला सांगण्यात आलं की तुमचं आधार कार्ड पाहिजे. आणि ज्यावेळी मी पर्स उघडली त्यावेळी माझ्या लक्षात आलं की माझं पाकिट हरवलेलं आहे. आणि मग एकदम मी घाबरून गेले की वॉलेट गेलं आणि सेकंड एसी मध्ये येऊन सुद्धा वॉलेट गेलं तर नक्की ते ट्रेनमध्ये पडले. म्हणजे हे मला एकदम शार्पली लक्षात आलं की ते ट्रेनमध्येच पडलंय. आणि मी तिथे रडायला सुरुवात केली की माझं पाकिट गेलं. बिकॉज money was not the important criteria for me. What was more important was my license, was my government ID, my other cards. मी खूप रडायला लागले. ह्याचं कारण एक होतं की माझं नुकतंच काय म्हणतात त्याला, सायबर क्राईममुळे एक लिंक मी दाबली होती आणि माझे 3-4 लाख गेले होते. सो दॅट शॉक वॉज देअर इन माय माइंड, कारण ते पैसे मला मिळाले नव्हते आणि कार्ड गेलं. तर मग तो मालक म्हणाला की ठीक आहे तुम्ही जा, आम्ही बघून घेतो बाकीच्या आर्टिस्टचे. मी रूममध्ये गेले. रूममध्ये गेल्यावर ना मी रडायला लागले, खूप रडायला लागले. म्हटलं महाराज तुम्ही माझ्यावर काय करताय की माझे एक तर पैसे गेलेत, माझं पाकिट गेलं, मी तुमच्याकडे कशाला येऊ, तुम्ही असेच आहात तसेच. मी महाराजांना आंघोळ करताना बोलत होते. मला माहितीये की मी महाराजांना बोलतेय, पण मी बोलत होते. आणि आंघोळ करता करता माझ्या फोनची बेल वाजली. आता अननोन नंबर्स मी कधी घेत नाही. मी बाहेर आले, म्हटलं 3-4 वेळा कोणी मला कॉल केला अननोन नंबरने, म्हणून मी कॉल घेतला. तुम्हाला सांगते, आय मीन माय टीअर्स. जेव्हा मी तो फोन उचलला तेव्हा इतका सुंदर आणि गोड आवाज होता एका माणसाचा. तो माणसाचं मला नावही आता आठवत नाहीये. तो मला म्हणाला की मी असं काहीतरी नाव सांगितलं आणि मी रेल्वे ट्रॅफिक इन्स्पेक्टर आहे, ताई तुम्ही प्रोफेसर मनीषा कुलकर्णी का? तर मी म्हटलं हो, तुमची पर्स मला ट्रेनमध्ये सापडली. हे म्हटल्यावरच मी खूप गहीवरून गेले. त्याला काही एक्सप्रेशन दाखवलं नाही. आणि तो मला म्हणाला की तुम्ही आता कुठे आहात? तर म्हटलं मी शेगावला आहे. तर तो म्हणाला मी अमरावतीला पोहोचलेली आहे गाडी, तुम्ही अमरावतीला ते कलेक्ट करा. आता माझी पंचायत आली, दर्शन घेऊन मला कारंजाला जायचं होतं. मी म्हटलं ठीक आहे, आधी शेगावला गेले, महाराजांचं दर्शन घेतलं, समाधी पुढे मी फुटले. आय स्टार्टेड क्राईंग की महाराज मी तुम्हाला बोलले असं तसं, खूप रडले. परत आले आणि कलाकारांना सांगितलं मला काही आता गाता येत नाहीये तर मी अमरावतीला जाते. गाडीत बसल्यावर परत याच माणसाचा गोड आवाजात फोन. बघा अजूनही मला ते नाव आठवत नाही की ताई असं करा, तुम्ही कशाला येता अमरावतीला, इथे खूप पाऊस पडतोय, मार्च महिन्यात पाऊस पडत होता, तुम्ही कारंजाला जा, तिथे माझा माणूस पाकिट देतो. ठीक आहे. मी कारंजाला गेलो, माझा कार्यक्रम झाला, इतर कलाकारांचे कार्यक्रम झाले, माणसाचा पत्ता नाही. मग परत मला विदर्भ एक्सप्रेस होती परतायची. मग मी त्याला परत फोन केला, ही 6-6:30ची गोष्ट. तो म्हणाला ताई इथे खूप पाऊस झालाय, कोणी येऊ शकलं नाही, पण घाबरू नका, मी तुमच्या विदर्भ एक्सप्रेस सुटायच्या वेळेला ते पाकिट देतो. आता इथे माझ्या आवाजातली थरथर म्हणा किंवा संशय म्हणा त्याला जाणवला असेल, तर तो मला म्हणाला ताई घाबरू नका, तुमच्या नाण्यालाही धक्का लागला नाहीये. बघा हे शब्द फार महत्वाचे आहेत. ठीक आहे म्हटलं. शेगावला आलो आम्ही, परत दर्शन घेतलं, आम्ही स्टेशनवर निघालो. आता गंमत अशी आहे, विदर्भ एक्सप्रेस 9:30ची, अमरावती एक्सप्रेस 9:15ची. माझ्या जीवाची घालमेल. या माणसाचा परत मला फोन, तोच गोड आवाज, ताई अमक्या 19 नंबरच्या डब्यामध्ये कोणतरी तुमचं सामान घेऊन असेल बघा. हा 19 नंबरच्या डब्यात मी गेले. यू वोंट इमॅजिन, अमरावती एक्सप्रेस त्या दिवशी 15 मिनिटं लेट केली गेली माझ्या पाकिटाकरता. 19 नंबरच्या बोगीमध्ये अमेझॉनचं कसं पार्सल येतं
तसं पार्सल घेऊन एक बाई उभी, म्हणजे कोण कोणाचा माणूस, पार्सल सारखी माझं वॉलेट त्यांनी, मग त्या बाईलाही माहिती नाही, ती म्हणाली तुमचं सामान. मी ती पर्स घेतली आणि घाईघाईने उघडली स्टेशनवरच. उघडल्यावर बघते तर ते शब्द मला आठवले. माझं एक चांदीचं नाणं होतं आतमध्ये. तुमच्या नाण्यालाही धक्का लागला नाही. एकूण एक पैसे होते, सगळं कार्ड. मी रडायला लागले तिथे, नमस्कार करायला लागले स्टेशनवरून महाराजा. परत त्याचा फोन आला, ताई सर्व मिळालंय ना, व्यवस्थित आहे ना? म्हटलं हो मिळालं. आणि मग मी म्हटलं महाराज माझी खूप चुकी झाली, मी तुम्हाला बोलले, तुम्ही कोणाच्या ह्याच्यात राहत नाही. 21वा अध्यायात आपल्याला माहितीये की खांब पडले तरी बाईला काही झालं नाही, वरतून मजूर पडला तरी त्याला काही झालं नाही. आणि मी बोलले, मुंबईला आले, त्याच्या पुढचा चमत्कार फार मोठा आहे. मुंबईला आल्याला मला मेसेज आला बँकेचा, तुमचे सगळे पैसे मिळालेत. कॅन यू इमॅजिन? सायबर फ्रॉड मध्ये 4,68,000 एक पै पण महाराजांनी माझी जायला दिली नाही. सगळं मिळालं. महाराजांचं नाव घेतलं की अशा इमोशन्स येतात. पण आमच्यासारख्या सामान्य लोकांवर त्यांनी किती उपकार केलेले आहेत. आम्हाला ना भास्करची लायकी आहे, आम्हाला ना बाळाभाऊची लायकी आहे, आम्हाला ना माधवची लायकी आहे, पण किती उपकार महाराजांनी केलेत. म्हणून म्हणते, संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज की जय. आम्ही तुम्हाला अशाच आणखी सुंदर आणि सत्य कथा घेऊन येऊ. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या पाठिंब्यानं आम्हाला अधिक ऊर्जा मिळते आणि आम्ही तुम्हाला आणखी प्रेरणादायी कथा घेऊन येऊ. जय गजानन.